नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत विविध पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय फॅशन प्रौद्योगिक संस्थान पटना यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सहाय्यक प्रशासन या पदासाठी आहे। एकूण या ठिकाणी 3 जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी लेवल 4 नुसार दिलं जाईल। त्यानंतर मशीन मेकॅनिक या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। सहाय्यक वित्तलेखासाठी 1 वॅकन्सी आहे। सहाय्यक ओरडन छात्रासाठी 1 वॅकन्सी आहे। त्यानंतर अश्वलिपिक ग्रेड 3 साठी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर नर्स या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। कनिष्ठ सहाय्यकसाठी 11 वॅकन्सी आहे। लॅब सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंटसाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर पुस्तकालय सहाय्यक म्हणजेच लायब्ररी असिस्टंटसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर सहाय्यक प्रशासक म्हणजेच असिस्टंट ॲडमिनसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल। 2 वर्षाचा अनुभव तुमचा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल। टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे। मशीन मेकॅनिक म्हणजेच मशीन मेकॅनिकसाठी लेवल 4 नुसार वेतन या ठिकाणी तुम्हाला आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 10वी आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण तुमचं झालेलं असेल। फुल टाईम 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल 10वीच्या नंतर तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा फुल टाईम 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल 10वी नंतर, सोबत ITI झालेला असेल किंवा NSTI झालेलं असेल, ITTR झालेलं असेल, IGTR झालेलं असेल मेकॅनिस्टमध्ये किंवा मशीन टूल आणि मेंटेनन्समध्ये, टेक्निकल मॅशनॉट्रिक्समध्ये, टेक्स्टाईल मॅचनॉट्रिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे सहाय्यक वित्तलेखा या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कॉमर्समध्ये, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल किंवा मास्टरी डिग्री तुमच्याकडे कॉमर्समध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सहाय्यक ओरडन छात्रा या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होईल। त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 3 साठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। मिनिमम स्पीड तुमचा 80 शब्द पर मिनिट या ठिकाणी शॉर्ट हँड टायपिंगचा असणं आवश्यक आहे आणि टायपिंगचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। नर्स या पदासाठी BSc हॉनर्स तुमचं झालेलं असेल नर्सिंगमध्ये किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 6 महिन्याचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। डिप्लोमा तुमचा झालेला असेल जनरल नर्सरी आणि मिडवायफरीमध्ये तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 27 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं होईल। कनिष्ठ सहाय्यक ज्युनियर असिस्टंट लेवल 2 नुसार वेतन या ठिकाणी दिलं जाईल। 10+2 म्हणजे 12वी पास तुम्ही असाल आणि टायपिंग तुमची 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 25 शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटरचं चांगल्या प्रकारे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। लॅब सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 10वी पास असाल किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं शिक्षण झालेलं असेल। फुल टाईम 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल। सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सर्टिफिकेशन जे आहे तुमचं या ठिकाणी ITI इन ॲपरेल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये, सेविंग टेक्नॉलॉजीमध्ये, फॅशन डिझायनिंग टेक्नॉलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे। 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। त्यानंतर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला लेवल 2 नुसार वेतन दिलं जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आणि डिप्लोमा तुमचं झालेलं असेल लायब्ररी सायन्समध्ये किंवा बॅचलर डिग्री असेल लायब्ररी सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स लागेल। 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। रायटिंग टेस्टच्या माध्यमातून सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी अर्ज फी जी आहे 590 रुपये ठेवण्यात आलेली आहे। 500 रुपये तुमची ॲप्लिकेशन फी असेल आणि 18% GST म्हणजेच 90 रुपये तुम्हाला GST या ठिकाणी भरावे लागेल।
डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर SC/ST कॅन्डिडेट असाल किंवा NIFTचे एम्प्लॉय असाल, PWD कॅन्डिडेट असाल, महिला कॅन्डिडेट असाल, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट भरण्याची आवश्यकता नाही। अर्ज जे आहे तुम्हाला पोस्टाने किंवा या ठिकाणी कुरिअरद्वारे पाठवायचे आहेत। तर डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी NIFT कॅम्पस मिठापूर फार्म्स पटना या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत तुमची पाठवायचे आहेत। 27 मार्च 2024 पर्यंत अर्ज तुम्ही पाठवू शकता। तर मित्रांनो, छोटमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।